शेतकरी मित्रांनो नमस्कार करतो आणि आपला व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करतो। मित्रांनो आता आपल्याला या ठिकाणी आपला जो कापूस आहे आपल्या कापसाला पहिले खताचा डोस आपल्याला या ठिकाणी द्यायचा आहे। तर नेमका आपल्या खताचा पहिला डोस कोणता द्यायचा आहे यासाठी आपण या ठिकाणी एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि हा व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती या ठिकाणी भेटणार आहे की आपल्या खताला पहिला डोस हा अत्यंत महत्त्वाचा राहतो आणि तो कोणता द्यायचा आहे हे आपल्याला या ठिकाणी माहिती भेटणार आहे। तर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सगळ्यात पहिले सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून मिळत राहणार आहे। तर बघा आपण या ठिकाणी मी या शेतामध्ये उभा आहे। मी तुम्हाला या शेतामध्ये जे कपाशी आहे या कपाशीची क्वालिटी 2 मिनिटांसाठी दाखवत आहे। व्हिडिओ स्किप करू नका आणि हे कपाशीची क्वालिटी मी एकदा बघून घ्या। कपाशीची लांबी किती झालेली आहे, कपाशीला फांद्या किती आलेल्या आहेत, कपाशीला पुढ्या किती आलेल्या आहेत आणि या कपाशीमध्ये जे पानं आपण पाहणार की काही पाणी या ठिकाणी वाकडा आपल्याला दिसणार नाही। तर कपाशीचं नियोजन अत्यंत या ठिकाणी चांगलं केलेलं आहे। तुम्ही एकदा कपाशी पाहून घ्या, त्यानंतर मी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी देणार आहे। तर बघा कपाशीची क्वालिटी एवढी छान आपल्याला या ठिकाणी दिसते शेतकरी मित्रांनो की कपाशीला या ठिकाणी तोळच नाही बघा आणि कपाशीवरती तुम्हाला एक मच्छरसुद्धा या ठिकाणी दिसणार नाही। हे बघा कपाशीची जे क्वालिटी आहे ते क्वालिटी आपण या ठिकाणी पाहतोय आणि कपाशीला बघा फुल्या पात्या किती आल्या आहेत बघा। एकदम चांगल्या प्रकारे आपल्याला कपाशीचं पीक या ठिकाणी हे दिसतंय आणि या कपाशीला जे आम्ही खताचा डोस दिला आहे एकदम जबरदस्त खताचा डोस या ठिकाणी दिला आहे आणि त्याचा रिझल्ट आपल्याला या ठिकाणी खूप बऱ्यापैकी बघायला मिळतोय। हे बघा कपाशीची हाईट पण बघा आणि कपाशीला फुलं पात्या आपल्याला या ठिकाणी येताना दिसतंय बघा। हे बघा कपाशीला एकदम छान या ठिकाणी आपल्याला फुलीपाती या ठिकाणी दिसते आणि सारी क्वालिटी जर बघितली की तुम्हाला संपूर्ण ठिकाणी या शेतामध्ये एक सारखीच क्वालिटी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते। हे बघा तुम्हाला एकदा पूर्ण कपाशी या ठिकाणी दाखवत आहे। हे बघा पूर्ण शेतामध्ये आपल्याला या ठिकाणी कपाशीची क्वालिटी एकदम छान बघायला मिळते। हे बघा तर मित्रांनो कपाशीची क्वालिटी या ठिकाणी तुम्ही पाहिली, कपाशीला एकदम जोरदार क्वालिटी आपल्याला या ठिकाणी दिसली आणि कपाशीवरती जो रोग नियंत्रण जे आपल्याला कुठलं जास्त म्हणजे कपाशीमध्ये कुठलीच आपल्याला कमी या ठिकाणी दिसले नाही। कपाशीवरती रोग पण नाही आहे आणि कपाशीची जे मुळापासून तर शेंड्यापर्यंत जे क्वालिटी होती ते क्वालिटी तुम्ही या ठिकाणी बघितली। मित्रांनो खत हे म्हणजे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते। तर या ठिकाणी आम्ही पहिला खताचा डोस कोणता दिला होता अशी संपूर्ण माहिती तुम्हाला आता एक एक करून या ठिकाणी मिळणार आहे। मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओ स्किप करू नका। 5-6 मिनटं व्हिडिओ या ठिकाणी राहणार आहे परंतु हा व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या कामाची माहिती मिळणार आहे। तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये माहिती कशी वाटली मला एकदा कमेंट करून सांगा आणि आता मी तुम्हाला सर्व माहिती या ठिकाणी देणार आहे। तर शेतकरी मित्रांनो बघा कपाशी पिकाचे नियोजन करत असताना खत व्यवस्थापन हा सर्वात महत्त्वाचा विषय आहे, पण अनेक शेतकरी चुकीच्या वेळी चुकीचे खत व्यवस्थापन करतात। कपाशी पिकाला परिणामी उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घट होते। आता बरेच शेतकरी चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी खत टाकतात तर आपल्याला या ठिकाणी मोठा फटका बसतो। तर बघा आता सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये एकच प्रश्न असेल की चुकीचं खत व्यवस्थापन कसे। आता तुम्हाला वाटत असेल की आपण चुकीचं खत हे कसं टाकतो। तर बघा सर्वात पहिले कपाशी लागवड करताना खत व्यवस्थापन करू नये। शेतकरी मित्रांनो ज्यावेळेस आपण कपाशी लागवड करतो त्या टायमाला आपल्याला खत व्यवस्थापन करायचं नाही आहे। दुसरी चूक म्हणजे बघा कपाशी लागवडीपूर्वी खत व्यवस्थापन करू नये आणि पहिले खत व्यवस्थापन करताना नुसतं खताचा वापर करू नये बघा आता। आणि चौथं म्हणजे पहिले खत व्यवस्थापन करताना झाडापासून 3 ते 4 इंचापेक्षा अधिक दूर खत देऊ नये। शेतकरी मित्रांनो पहिलं खत आपण या ठिकाणी टाकतो त्यावेळेस आपण कपाशीच्या जास्त लांब या ठिकाणी खत टाकायचं नाही आहे। कमीत कमी 3 ते 4 इंचापेक्षा जास्त लांब आपल्या या ठिकाणी खत टाकायचं नाही बघा। आता 5 म्हणजे पहिलं खत उघड्यावर फेकून देऊ नका।
आता बरेच शेतकरी बांधव काय करतात की आपलं खत उघड्यावरती टाकून देतात. तर शेतकरी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी तसं करायचं नाही. आपलं जे खत असतं ते आपल्याला या ठिकाणी झाकून टाकायचं आहे. कपाशीच्या खोडाच्या 2-4 बोटा अंतरात आपल्याला हे खत टाकायचं आहे आणि त्याला आपण झाकून टाकायचं आहे. आणि बघा, कपाशी पिकाला पहिले खत व्यवस्थापन करताना मिश्र खताचा वापर करू नये. शेतकरी मित्रांनो, पहिलं खत आपण ज्या टायमाला वापरतो त्या टायमाला आपल्या या ठिकाणी मिश्र खताचा वापर करायचा नाही. आणि बघा, कपाशी पिकाला पहिले व्यवस्थापन कधी करावे? तर बघा, भारी जमिनीमध्ये कपाशीच्या बियाडवर परत कपाशी घ्यायची असल्यास पहिले रासायनिक खत व्यवस्थापन 25 ते 28 दिवसांनी करावे लागवडीपासून. शेतकरी मित्रांनो, 25 ते 28 दिवसांनी करावे लागते आपल्याला. आणि हलक्या व मध्यम जमिनीमध्ये कपाशी पिकावर परत कपाशी घ्यायची असल्यास लागवडीपासून पहिले रासायनिक खत व्यवस्थापन 22 ते 25 दिवसात दरम्यान करावे लागते. आणि बघा, आता भारी जमीनमध्ये गव्हाचा बिवड वर कपाशी लागवड केली असल्यास पहिले रासायनिक खत व्यवस्थापन लागवडीपासून 32 ते 38 दिवसाच्या दरम्यान करावे. जर आपण मागच्या वर्षी गहू जर लावलेला असला तर आपल्याला या ठिकाणी 32 ते 38 दिवसानंतर पहिल्या खताचा वापर करायचा आहे. आणि बघा, हलक्या व मध्यम जमिनीमध्ये गव्हाच्या बिवड वर कपाशीची लागवड करायची असल्यास पहिले खत व्यवस्थापन लागवडीपासून 28 ते 30 दिवसाच्या दरम्यान करावे. आणि बघा, आता भारी जमीनमध्ये मिरची पिकानंतर कपाशीचे पीक घेतले असल्यास पहिले रासायनिक खत व्यवस्थापन लागवडीपासून 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान आपल्या या ठिकाणी करायचं आहे. आणि मध्यम व हलक्या जमिनीमध्ये मिरची पिकाच्या बिवडवर कपाशी पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन 28 ते 30 दिवसात दरम्यान करावे लागते. आणि आता बघा, हळद पिकाच्या बिवडवर कपाशीची लागवड केली असल्यास पहिले रासायनिक खत व्यवस्थापन लागवडीपासून 35 ते 40 दिवसात दरम्यान आपल्या या ठिकाणी करावे लागतात. आणि बघा, आता मध्यम व हलक्या जमिनीमध्ये हळदीच्या बिवडवर पहिले रासायनिक खत व्यवस्थापन 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान या ठिकाणी करावे लागते. जर आपण मागच्या वर्षी हळद लावलेली असेल आणि आता आपण त्या ठिकाणी कापूस पीक जर घेत असेल तर आपल्याला या ठिकाणी 30 ते 35 दिवसाच्या दरम्यान पहिलं खताचं व्यवस्थापन करायचं आहे. आणि बघा शेतकरी मित्रांनो, या ठिकाणी अनेक शेतकऱ्यांना बिवड या शब्दाचा अर्थ समजला नसल्यास एकाच जमिनीमध्ये सुरुवातीला एक पीक घेतल्यानंतर दुसरे पीक आपण घेतो. ते पीक घेत असताना त्याच जमिनीमध्ये पहिले जे कोणतेही पीक घेतले आहे त्या पिकाला आपण बिवड असे आपण म्हणतो. आणि बघा, बिवडचे महत्त्व: कपाशी पिकाचे चांगल्या प्रकारे रासायनिक खताचा खर्च कमी करून उत्पादन घ्यायचे असेल तर योग्य बिवडवर कपाशीची लागवड होणे गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आणि जमिनीमध्ये पिकाची फेरपलट करणे, एकाच शेतात सतत कपाशी न घेणे हे जमिनीच्या सुकरता टिकून ठेवणे, त्याचबरोबर उत्पादन सुद्धा या ठिकाणी वाढतं. त्यामुळे जमिनीमध्ये पिकाचे फेरबदल करणे अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला पिकावर पीक जर आपण तेच घेतलं तर या ठिकाणी आपल्याला थोडी कपाशीच्या पिकामध्ये थोडी घट येऊ शकते. पण आपण जर पीक बदल केलं तर आपल्या या ठिकाणी चांगल्या प्रकारे माल होतो. आणि बघा, कपाशीचे उत्पादन कोणत्या बियाण्यावर जास्त मिळते, याचबरोबर रासायनिक खताचा खर्च कमी होतो. आणि बघा, हळद, गहू, मिरची, टरबूज, अद्रक वरील बियाण्यावर कपाशी लागवड केल्या असल्यास रासायनिक खताचा खर्च कमी येतो, उत्पादनामध्ये वाढ होते. शेतकरी मित्रांनो, हळद, गहू, मिरची आपण जर लावलेली असली तर आपल्याला या ठिकाणी तिच्यावर कपाशी घेतली तर आपल्या या ठिकाणी चांगला माल होतो. आणि बघा, तीळ, मक्का, ज्वारी, कपाशीवर कपाशी हे पीक घेतल्यानंतर त्याच जमिनीमध्ये कपाशी लागवड केल्यास रासायनिक खताचा खर्च हा खूप वाढतो. बघा, आता भारी जमिनीमध्ये पहिले रासायनिक खत, तर बघा या ठिकाणी आपल्याला एकरी बॅग 10-20-20 आणि टोकन पद्धतीने एका मुठीत 2 ते 3 झाडं आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. आणि झाडापासून 3 ते 4 इंच खोसे पद्धतीने द्यावे. शेतकरी मित्रांनो, आपल्याला या ठिकाणी झाडापासून 3 ते 4 इंचावरती हे खत झाकून टाकायचं आहे. आणि बघा, मध्यम व हलक्या जमिनीमध्ये एकरी एक बॅग 10-20-20
लागवडीपासून 25 ते 28 दिवसाच्या दरम्यान टोकन पद्धतीने एकरी 1 बॅग टोकन पद्धतीने जमिनीची आड द्यावे. आणि बघा आता कपाशी पिकाला पहिले रासायनिक खत व्यवस्थापन एकरी 1 बॅग 10-26 हलक्या एकदम भारी जमिनीमध्ये द्यायचे आहे. आणि कपाशी सतत 5 ते 6 वर्ष एका शेतात घेत असल्यास अशा ठिकाणी आपल्याला 10-26 सोबत 10 किलो युरिया एकत्र मिक्स करून टोकन पद्धतीने या ठिकाणी द्यायचे आहे. ज्या ठिकाणी कपाशी पिकाची चांगल्या प्रकारे वाढ होते त्या ठिकाणी आपल्याला 10-26 अतिरिक्त दुसरे खत व सोबत युरिया देण्याची खूप जास्त गरज आहे. आणि आता बघा 10-26 खताला पर्याय, आता अनेक शेतकरी 10-26 मार्केटमध्ये मिळत नाही, तर त्याला पर्याय म्हणून आपण कोणकोणत्या प्रकारचे खत व्यवस्थापन करू शकतो. शेतकरी मित्रांनो, आता 10-26 सोबत आपण या ठिकाणी कोणकोणते खत घेऊ शकतो तर बघा 12-32-16 एकरी 1 बॅग, 14-35-14 एकरी 1 बॅग, 9-24-24 एकरी 1 बॅग, 8-21-21 एकरी 1 बॅग. आणि बघा शेतकरी मित्रांनो, कपाशी पिकाला पहिले व्यवस्थापन करत असताना नत्रयुक्त खत देऊ नये. म्हणजे ज्या खतामध्ये युरियाचे प्रमाण अनेक आहे अशा प्रकारचे खत आपल्याला या ठिकाणी द्यायचे नाही. असे खत दिल्यास 2 फळं फांदीतील अंतर अधिक वाढते आणि पहिल्या फळं थंडीचे अंतर जमिनीपासून 1 ते 1.5 फुटापर्यंत बघायला मिळते. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला माहिती कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद.